नमस्कार. बातमीपत्र धाराशिवमधून दिनांक 26/7/2024 वार शुक्रवार जिल्हा वाहतूक शाखा धाराशिव यांनी धाराशिव शहरातील ट्रॅफिकचे नियम करण्याकरिता प्रत्येकाचे लायसन, पीयूसी व ट्रिपल शीट व फोनवर बोलणे, हेल्मेट घालणे तसेच बुलेटच्या कंपनीचे सायलेन्सर बदलून आवाज येणारे सायलेन्सर लावणे व चेक करणे याबाबत मोहीम चालू केली आहे. प्रत्येकाने जेणेकरून सर्व डॉक्युमेंट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. धाराशिवचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शकील शेख व पोलीस उपनिरीक्षक आर्यम ठाकूर तसेच संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शेख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरामध्ये जे टू व्हीलर्स, रिक्षा, दृश्य वाहन आहेत, फळ विक्रेते आहेत, त्यांना आव्हान आहे. त्याचप्रमाणे जेणेकरून जे टू व्हीलरवर प्रवास करतात त्यांनी मोबाईलचा वापर वाहन चालवताना करू नये, ट्रिपल सीटचा वापर करू नये. त्याचप्रमाणे धाराशिव शहरामध्ये बुलेट सायलेन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे आम्ही ज्या कंपनीची गाडी आहे त्या बुलेटचा जो सायलेन्सरचं ते मॉडिफाय करतात या संदर्भात त्यांनी मॉडिफाय करू नये, अन्यथा आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत. यापूर्वी पण केलेली आहे. आज पण आम्ही त्या मोहीममध्ये जवळपास आमचे स्टॉप आम्ही टू व्हीलर, रिक्षा, जे गुडूचे वाहन जे रोडला लागलेले आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी वाहन चालवताना आपला वाहन परवाना, गाडीचा फिटनेस, RC बुक हे सोबत बाळगणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हेल्मेटचा वापर हा सक्तीने करणे गरजेचं आहे. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.